रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज 2020-2021 या ऑनलाईन एज्युकेशन प्रोजेक्टमध्ये सर्वांचं स्वागत. मी पाटील एडी सध्या महाराजा सयाजीराव ज्युनियर कॉलेज सातारा येथे काम करत आहे. आपण केमिस्ट्री या विषयामध्ये सोल्युशन या चॅप्टरचा स्टडी करत आहोत. आत्तापर्यंत आपण सोल्युशन या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन पार्ट अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन पाहिल्या. पाठीमागच्या तासाला आपण सोल्युबिलिटी कन्सेप्ट पाहिली. त्याच्यानंतर हेनरी लॉ अभ्यासला. हेनरी लॉ हा फार महत्त्वाचा आहे. याच्यावर 2 मार्काचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स किंवा स्टेटमेंट हे विचारलं जातं बोर्डाला. हा हेनरी लॉ आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे. हेनरी लॉ काय सांगतो? S इज इक्वल टू KH इंटू P, म्हणजेच solubility of a gas in a liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. S is solubility, KH is referred to the Henry's constant and P is referred to the pressure. S solubility moles per dm cube, KH moles per dm cube, atmosphere inverse, and pressure atmosphere inverse or bar. We are also referred to its units. आज आपल्याला या इक्वेशनवर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बघायचा आहे आणि नंतर आपण पुढे जाणार आहोत. आपल्या टेक्स्टबुक मधलाच प्रॉब्लेम 2.1 आपण अभ्यास करत आहोत. The solubility of N2 gas in water at 25 degrees Celsius and 1 bar is 6.85 into 10 raised to minus 4 mole per liter. Calculate A. Henry law constant, B. molarity of N2 gas dissolved in water under atmospheric condition when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी जे काही दिलेलं आहे ते गिवनमध्ये अधिकार मेन्शन केलं पाहिजे. याच्यामध्ये सोल्युबिलिटी आपल्याला सप्लाय केली आहे N2 गॅसची. ती सोल्युबिलिटी किती आहे तर 6.85 इंटू 10 रेज टू मायनस 4 मोल पर लिटर. इथं आपण गिवनमध्ये ती सोल्युबिलिटी लिहू शकतो. S इज इक्वल टू, त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे इथं ॲट 25 डिग्री सेल्सिअस म्हणलेलं आहे, म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर आहे आणि 1 बार ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे. म्हणजे हे प्रेशर दिले आपल्याला 1 बार, म्हणजे सोल्युबिलिटी मिळाले, प्रेशर मिळालेलं आहे. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे S इज इक्वल टू KH इंटू P आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी डायरेक्ट इक्वेशन आपण इथं यूज करू शकतो. पण आपल्याला पहिला ए काय करायचं आहे, कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हेनरी लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचे म्हणजे KH काढायचं इथं. मग इक्वेशन हे आपलं रिअरेंज करूया. सो KH इज इक्वल टू, हे P इकडं जाईल, S अपॉन P इज इक्वल टू KH. ची व्हॅल्यू इथं पुटअप करूया 6.85 इंटू 10 रेज मायनस 4 मोल्स पर डीएम क्यूब आणि P प्रेशर 1 बार. हे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय होईल, 1 बार आहे तसंच होईल, हे बार वर जाईल म्हणजे काय होईल 6.85 टू 10 रेज मायनस 4 मोल्स पर डीएम क्यूब म्हटलं काय, लिटर पर लिटर म्हटलं काय सेम, आणि हे बार वर जाईल म्हणजे बार इनवर्स म्हणूया आपण. इथं आपल्याला हा पहिला ए सॉल्व झाला. त्यानंतर दुसरा बी आहे मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर ॲटमॉस्फिअरिक कंडिशन when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. मग इथं आपल्याला काय काढायला सांगितलंय, तर इथं आपल्याला काय सांगितलंय तर सोल्युबिलिटी काढायला सांगितलंय. गॅस डिझॉल्व इन अंडर ॲटमॉस्फिअर कंडिशन, सोल्युबिलिटी N2 गॅसची काढली आहे. मग S इज इक्वल टू, इक्वेशन आपलं तेच, S इज इक्वल टू KH इंटू P. KH इंटू P, मग KH व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट केलेली आहे 6.85 टू 10 रेज टू मायनस 4 मोल्स पर लिटर बार इनवर्स. बरं आहे. आणि प्रेशर आपल्याला माहीतच आहे, प्रेशर किती दिलं इथं, तर इथं वरचे आहे ते 25 डिग्री सेल्सिअस 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणलं आहे, पण इथं दुसऱ्यामध्ये N2चं ॲटमॉस्फिअर प्रेशर 0.75 बार म्हणलं आहे. सो 0.75 बार इथं येईल. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथं 10 रेज मायनस 4 आहेतच राहील, युनिट मोल्स पर लिटर, आणि हे बार इनवर्स आणि हे बार हे काय होईल कॅन्सल होईल. शेवटी फक्त शिल्लक राहील मोल्स पर लिटर, आणि हे मल्टिप्लिकेशन जर केलं 6.85 इंटू 0.75 तर डायरेक्ट आन्सर मिळते 5.138 आपल्याला डायरेक्ट इथं आन्सर मिळते. म्हणजे एकदम सोपं एक्झाम्पल 2 मार्काला बोर्डाला आपल्याला विचारलं जाऊ शकते. त्यानंतर आपल्याला आता इथपर्यंत आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला माहीतच आहे.
याच्यानंतर आपण आता डायरेक्ट आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. पॉईंट नंबर 2.5 वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. आता वेपर प्रेशरमध्ये आपल्याला प्रेशर माहिती आहे, पण वेपर्स म्हणजे काय? तर वेपर्स म्हणजे काय? द सबस्टन्स प्रेझेंट इन अ गॅसियस स्टेट. असा सबस्टन्स जो गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याला आपण वेपर म्हणूया. मग वेपर प्रेशर कोणाला म्हणायचं? तर ही एक सिंपल टेक्निक आहे किंवा सिंपल डेफिनेशन आहे. आपण ती डेफिनेशन बघूया. द पार्शल प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑफ लिक्विड ऑन इट्स सरफेस ॲट इक्विलिब्रियम विथ द सॉलिड ऑर लिक्विड, त्याला आपण वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन म्हणू शकतोय. म्हणजे समजा मी एक बीकर घेतला, हा बीकर आहे, हा समजा एक बीकर आहे. या बीकरमध्ये हाफ पोर्शन हे वॉटर आहे आणि याचे काहीतरी वेपर्स येतील. आपल्याला माहिती आहे वेपर्स म्हणजे काय, तो लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि तो थोड्या वेळानंतर किंवा आपल्याला माहिती आहे इच अँड एव्हरी सोल्युशन इट हॅज अ टेंडन्सी टू गोज इन टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे याच्या काहीतरी वेपर्स येतील. मग ह्या वेपर्स जर मी क्लोज केल्या तर इथं काय होतील? कंडेन्स होतील. कंडेन्स झाल्यानंतर काय करतील? दे आर ऑल्सो एक्झर्ट दी प्रेशर ऑन दी सरफेस ऑफ द लिक्विड ऑर सॉलिड. ह्या लिक्विडवर काय करतील? ते प्रेशर एक्झर्ट करतील आणि ते जे प्रेशर आहे तेच प्रेशर म्हणजे त्याला आपण काय म्हणूया? वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. वेपर्स म्हणजे काय? द सबस्टन्स, हा जो लिक्विड आहे आपला, वॉटर असेल, कोणतं सोल्युशन असेल, जर गॅसेस स्टेटमध्ये जात असेल तर त्याला आपण वेपर्स म्हणणार. आणि वेपर प्रेशर म्हणजे काय? द प्रेशर, हे प्रेशर गॅसेस मोलेक्युल्स एक्झर्ट करतात. आणि कशावर करतात? तर ह्या सरफेसवर करतात. त्या लिक्विड असेल किंवा सॉलिडवर असतील जे प्रेशर एक्झर्ट करतील आणि त्या प्रेशरलाच आपण काय म्हणूया? वेपर प्रेशर. एका मार्काला डेफिनेशन विचारली जाते. डिफाईन टर्म्स वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. तर काय डेफिनेशन येईल? द पार्शियल वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय दी वेपर. ह्या तुमच्या वेपर सरफेसवर जे वेपर्स एक्झर्ट करतील ते प्रेशर ॲट सरफेस ॲट इक्विलिब्रियम ऑफ लिक्विड और सॉलिड आपण तिथं रिप्रेझेंट करू शकतो. आता मग इथं ह्याच्यावरून आपल्याला दिसेल हा बीकर आहे, ह्या बीकरला जर आपण हीट सप्लाय केली तर दिसून येईल काय दिसून येईल? तर याच्या वेपर्स काय होतील? जास्त जातील. याच्या वेपर्स काय होतील? वाढतील. वेपर्स वाढल्या तर याचं वेपर प्रेशर पण काय होणार आहे? वाढणार आहे. याच्या वेपर्स पण प्रेशर काय होणार आहे? वाढणार आहे. पण जर या बेकरला समजा आपण फ्रीजमध्ये ठेवलं किंवा याची आपण हीट काढून घेतली तर काय होईल? याच्या वेपर्स कमी होतील. वेपर्स कमी झाल्या की याचं वेपर प्रेशर पण काय होईल? कमी होईल. मग आपण याच्यावर ओव्हरऑल आपण एक स्टेटमेंट मांडू शकतोय. इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इज इन्क्रीजेस. इफ द टेम्परेचर डिक्रीजेस वेपर प्रेशर इज डिक्रीजेस. बरोबर आहे. याचं टेम्परेचर कमी केलं तर वेपर प्रेशर पण काय होईल? याचं कमी होईल. आपल्याला ह्याच्यावरून दिसून येईल. आपण हे एक्झाम्पलच्या सहाय्यानं सुद्धा आपण बघू शकतोय. हे लिक्विड आहे, याच्या काहीतरी वेपर्स येतील म्हणजे हे नंबर ऑफ मोलेक्युल्स हे वर जातील. पण हे मी क्लोज्ड केलंय त्यामुळे हे दे ऑल्सो एक्झर्ट द प्रेशर ऑन द सरफेस ऑफ द फेनॉमेना ऑफ लिक्विड अँड सॉलिड. ह्या लिक्विड आणि किंवा सॉलिड असेल त्याच्यावर जे प्रेशर एक्झर्ट करते ते प्रेशर म्हणजेच काय? तर वेपर प्रेशर. आता आपल्याला काय दिसून येईल इथं? आपण जर पुढं पाहिलं तर याचं कंपोजिशन ऑफ वेपर प्रेशर आपल्याला पाहायचं आहे. कंपोजिशन ऑफ वेपर प्रेशर. आता कंपोजिशन ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय? तर या वेपरवर काय कुठले फॅक्टर अफेक्ट करतील हे आपल्याला पाहावं लागेल. बरोबर आहे. तर काय दिसतंय पाहूया आपण. आता कंपोजिशन म्हणजे काय किंवा वेपर प्रेशर म्हणजे काय, ही जी एक सिंपल टेक्निक एक्सप्लेन करायचं म्हटलं तर आपल्याला एक रिलेशन पाहावं लागेल. ते रिलेशन म्हणजे काय? तर द पार्शियल प्रेशर ऑफ द एनी कंपोनंट इज रिलेटेड टू इट्स मोल फ्रॅक्शन. म्हणजे हे तुमच्या सोल्युशनमध्ये वेपर जर कमी निघत असतील तर त्याचं वेपर प्रेशर बी कमी असेल. आणि हे कुणाशी रिलेटेड आहे? तर त्याच्या सोल्युशनमधल्या मोल फ्रॅक्शन बरोबर रिलेटेड आहे. आपण 11वीला मोल फ्रॅक्शन अभ्यासलेलं आहे. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? मोल फ्रॅक्शनची आपण एक डेफिनेशन पण पाहिलेली आहे, आठवत असेल आपल्याला. मोल फ्रॅक्शन द नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन. मोल फ्रॅक्शन ऑलवेज वन. मोल फ्रॅक्शन कधी असतं? 1 असतं. मग आता आपल्याला हे वेपर प्रेशर जर बघितलं आपण तर हे प्युअर कंपोनंट आहे. म्हणजे एकच वॉटर आहे किंवा अल्कोहोल आहे, एकच कंपोनंट आहे. मग 100% याच्या सरफेसवर काय असतील तर ते एकाच कंपोनंटचे मोलेक्युल असतील.
त्यामुळे 100% यांचा सगळीकडून इव्हॉपरेट होण्याचा रेट, वेपराईज होण्याचा रेट सेम असेल. नंबर ऑफ मोलेक्युल्स वर जातील आणि यांचं एक ठराविक प्रेशर असेल. पण याच्यामध्ये मी एक दुसरा कॉम्पोनंट टाकला, ए समजा ए कॉम्पोनंट आहे आणि इथं मी दुसरा बिकर घेतला, त्यामध्ये काय केलं, हे प्युअर कॉम्पोनंट आहे आणि हे सोल्युशन आहे. बरं, हे सोल्युशन आहे. तर याच्यामध्ये काय मिळेल, तर ए कॉम्पोनंट इथं मला प्रेशर मिळत होतं ह्यामध्ये, त्याला आपण P1 म्हणूया. आणि हा बी कॉम्पोनंट, दुसरा कॉम्पोनंट मी याच्यामध्ये मिक्स केला, तो म्हणजे काय झाला P2. म्हणजे इथं आता मला दोन प्रेशर मिळेल, P1 आणि P2 फॉर ए अँड बी कॉम्पोनंट. आणि मी दोन्ही काय केले, इथं आता मिक्स केले. मग ह्या दोन्हीचं वेपर प्रेशर काय असेल, तर सोल्यूट किंवा सॉल्व्हंट मी ज्यावेळी ऍड करतोय त्यावेळी ह्या सरफेसवरचे मोलेक्युल पण काय करतील, हे ए आणि बी काय करतील, ॲक्युपाय करतील. तो 100% यातला सरफेसचा काही भाग व्होलाटाईल पहिला प्युअर कॉम्पाऊंड होता, तो काय होईल, कमी होईल. त्यामुळे 100% वेपर प्रेशर पण काय होईल, कमी होईल. म्हणजे एकंदरीत आपण असं सांगू शकतोय की प्युअर कॉम्पाऊंडचं वेपर प्रेशर हे कधी पण जास्त असतं ॲज कम्पेअर टू द सोल्युशन. ह्याच्यावरून आपल्याला दिसून येते. मग आपल्याला आता हे कशामुळे असं घडतंय, तर वेपर प्रेशर कमी जास्त का होते, तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन. हे मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये सॉलिड पार्टिकल आहे, त्यांच्या मोल फ्रॅक्शनवर काय करते, हे डायरेक्टली काय करते, अफेक्ट करते, त्याच्याशी रिलेटेड करते. मग आपण आता हे जर पाहिलं तर आपल्याला काय दिसून येते पहा. आता हा बीकर आहे प्युअर कॉम्पोनंटचा आणि हा बीकर आहे सोल्युशनचा, म्हणजे याच्यामध्ये सोल्यूड आणि सॉल्व्हंट आहे. तर मग याच्यामध्ये ए कॉम्पोनंट आणि बी कॉम्पोनंट आपण असं कन्सिडर करूया, ए हा प्युअर कॉम्पोनंट आहे आणि बी हा सोल्यूड आहे, किंवा ए हा सॉल्व्हंट आहे आणि बी हा सोल्यूड आहे. मग ए सॉल्व्हंट आहे आणि वॉटर आहे. वॉटर म्हटलं की त्याचं वेपर प्रेशर काहीतरी असणार आहे. त्यामुळे 100% ए कॉम्पोनंट असेल तर त्याचं वेपर प्रेशर आपण असं म्हणूया P1. आणि त्याच्याशी रिलेटेड मी आता सांगितलं कोणाशी रिलेटेड असणार आहे, तर ते मोल फ्रॅक्शन ऑफ दिस कॉम्पोनंट, त्या सॉल्व्हंटचे किती मोलेक्युल्स त्या वॉटरमध्ये आहेत त्याच्याशी त्या ए कॉम्पोनंटचं पार्शियल प्रेशर रिलेटेड असणार आहे. तसंच बी कॉम्पोनंट, मी एक दुसरा बिकर घेतला, दुसऱ्या बिकरमध्ये बी कॉम्पोनंट आहे, त्याचं वेपर प्रेशर काहीतरी P2 आहे आणि त्याच्यामध्ये असणारे मोल फ्रॅक्शन हे एक्स्ट्रा आहेत. हे दोन्ही ए कॉम्पोनंट बी कॉम्पोनंट हे मिक्स करून हा बिकर केलेला आहे. इथं मी सेपरेटली रिप्रेझेंट केलेलं आहे आणि इथं मिक्स केलं आहे. तर इथं मला प्युअर कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर जास्त दिसतं, पण इथं सोल्युशन ज्यावेळी मी मिक्स करू त्यावेळी वेपर प्रेशर काय होतंय, कमी होतंय. वेपर प्रेशर कमी होतंय म्हणजेच काय होतंय, तर या सरफेसचा जो भाग आहे तो ए कॉम्पोनंट मधला, इथं सगळे ए चे मोलेक्युल होते, तिथं आता बी चे मोलेक्युल पण इथे इंटरफेअर करतात. त्यामुळे वेपर्स यातल्या कमी निघतील आणि वेपर्स कमी निघाले की याचं वेपर प्रेशर पण काय होईल, कमी होईल. आपल्याला ह्यातून दिसून येते. मग ह्याच्यावरून आपण आता काय सांगूया, मोल फ्रॅक्शन जो असतो तो आपल्याला 11वीत आपण बघितलंय, हाऊ टू कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन. मग ए कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन त्याला आपण x1 म्हणूया, बी कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन त्याला x2 म्हणूया. आणि ह्याचं दोघांचं रिलेशनवर आपलं वेपर प्रेशर रिप्रेझेंट आहे. म्हणून पार्शियल प्रेशर ऑफ ए कॉम्पोनंट इज इक्वल टू द PA म्हणूया त्याला, मग P1 इंटू x1. आणि पार्शियल प्रेशर ऑफ बी कॉम्पोनंट मग त्याला आपण PB म्हणूया, आणि ते मग कसं रिप्रेझेंट करूया, जर P2 इंटू x2. आणि टोटल ह्या सोल्युशनचं जेव्हा वेपर प्रेशर मी काढेन तर ते काय काढेल, सो P टोटल इज इक्वल टू A प्लस बी, म्हणजे त्याला आपण असं म्हणूया P टोटल प्रेशर इज इक्वल टू द PA प्लस PB. म्हणजे आपल्याला कोणत्या पण सोल्युशनचं वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करता येईल. पण आपल्याला वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजे. द पार्शियल प्रेशर ऑफ दिस कॉम्पोनंट म्हणजे PA किंवा P2 असेल त्या कॉम्पोनंट, आणि इट्स मोल फ्रॅक्शन. ह्या दोन कॉम्पोनंट जर आपल्याला मिळाले आणि याच्यावर आपण कोणत्या पण सोल्युशनचं वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतोय. आणि या फॉर्म्युल्यावर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स MCQ पण एक सेट तयार होतो. कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ द कॉम्पोनंट वेअर सप्लाय विथ द प्रेशर, वेअर सप्लाय विथ द मोल फ्रॅक्शन. तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढायला होतील किंवा PA काढायला होतील, वेपर प्रेशर काढायला लागतील, किंवा टोटल प्रेशर काय असेल त्या सोल्युशनचं हे पण काढू शकतो. याच्यावर एक MCQ पण सेट होतोय किंवा 1 मार्काची डेफिनेशन पण सेट होते. मग ह्या पार्शियल वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन याच्यावरच एक रिलेशन मांडलं, आणि ते रिलेशन म्हणजेच काय, तर त्याला रिलेशन एक्सप्लेन जे केलं तो म्हणजे कोणतं, रॉल्स या सायंटिस्टनं, आणि त्याने एक स्टेटमेंट मांडलं त्यालाच आपण म्हणतो रॉल्स लॉ. तो आपण आता पुढे पाहूया. रॉल्स लॉ काय आहे, रॉल्स लॉ 2.51 रॉल्स लॉ. रॉल्स हे सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी रिलेशनशिप दोन गोष्टीवरून मांडली. पार्शियल प्रेशर ऑफ दी कॉम्पोनंट आर रिलेटेड टू द मोल फ्रॅक्शन ऑफ दिस सोल्युशन. ह्याच्यावरच एक स्टेटमेंट मांडलं, ते स्टेटमेंट म्हणजेच काय, तर रॉल्स लॉ. आपण पहिल्यांदा स्टेटमेंट बघूया आणि नंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन डिस्कस करूया. तर आपल्याला इथं दिसून येत आहे याचं स्टेटमेंट, द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होल्टाइल कॉम्पोनंट ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. म्हणजेच काय,
रॉल्सनं काय सांगितलं की तुमच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होल्टेज कंपोनंट, कुठल्या बी सोल्युशन कंपोनंट इज इक्वल टू द, हे कुणा एवढं असेल तर वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट, तुमच्या सोल्युशनमध्ये जो प्युअर कंपोनंट आहे त्याचे वेपर प्रेशर आणि त्याचे आणि मल्टिप्लाय इट्स मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन, आणि सोल्युशनमध्ये जे सोलिड पार्टिकल्स असतील त्यांचे मोल फ्रॅक्शन यांच्याशी रिलेटेड तुमच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर असणार आहे, असं काय केलं रॉल्स लॉनं एक्सप्लेन केलं. आणि त्यानं त्याच्यावरच वर्कआउट केलं. त्यानं 2 लॉ आपल्याला रिप्रेझेंट केले. इफ द सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ दीज आर दी व्हॉलाटाईल, जर एखादं सोल्युशनमध्ये सोल्यूट पण व्हॉलाटाईल आहे, सॉल्वंट पण व्हॉलाटाईल आहे, तर वेपर प्रेशर बी त्याचं काय असणार आहे, जास्त असेल. जर त्याच्यामध्ये सोल्यूट नॉन व्हॉलाटाईल असेल तर वेपर प्रेशर काय होईल, कमी होईल. आपण आत्ताच पाहिलं की ह्या वेपर प्रेशर कधी तयार होतील, ज्यावेळी त्या सोल्युशनच्या वेपर्स निघतील. जेवढ्या जास्त प्रमाणात वेपर्स निघतील तेवढ्या जास्त प्रमाणात त्याचं वेपर प्रेशर असेल. जेवढ्या लेस प्रमाणात वेपर्स असतील वेपर प्रेशर बी कमी असेल. मग या लिक्विडच्या सरफेसवर वेपरायझेशन होतंय. मग हा सरफेस जर ॲक्युपाय केला नॉन व्हॉलाटाईल कंपोनंटनं तर त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर बी काय होईल, कमी होईल. मग हे कमी होणार कोणामुळे, तर सोलिड पार्टिकलमुळे. सोलिड पार्टिकल म्हणजे त्याच्यामध्ये असलेले मोल फ्रॅक्शन ऑफ द सोलिड पार्टिकल, हे रॉल्सनं काय केले, एक्सप्लेन केले. आपण त्यातला हा जो लॉ आहे तो आपण आता एक्सप्लेन करूया. पहिल्यांदा पुन्हा एकदा स्टेटमेंट लक्षात ठेवा. द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्हॉल्टेड कंपोनंट ऑफ द सोल्युशन is equal to the vapor pressure of the pure component multiply by its mole fraction in the solution. मग यातला आपण पहिला लॉ आपण आता बघूया. सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ आर व्हॉलाटाईल. आता आपण काय करतो, एक बीकर आहे त्याच्यामध्ये सॉल्वंट आहे ते व्हॉलाटाईल आहे, आणि दुसरं त्याच्यामध्ये आपण सोल्यूट ऍड करणार आहे ते सुद्धा व्हॉलाटाईल आहे. तर ह्या आणि दोन्ही मिक्स केल्यानंतर 100% वेपर प्रेशर आपलं वाढणार आहे. मग वेपर प्रेशर काय होणार आहे, सोल्यूटच्या एवढं असेल का सॉल्वंटच्या एवढं असेल, का त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. हे एक्सप्लेन कसं केलं तर हे रॉल्सनुसार आपण आता डिस्कस करणार आहे. 100% प्रेशर वाढणार आहे किंवा कमी होणार आहे हे आपण आता रॉल्स नंतर आपण एक्सप्लेन करूया. त्यामध्ये आपण पहिला बघतोय सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ दीज आर दी व्हॉलाटाईल. तर याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करूया, आपण एक बीकर घेतलंय, ते बायनरी आपण एक घेतलंय, त्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे. म्हणजे बायनरी सोल्युशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त 2 कंपोनंट असतील. A1 कंपोनंट म्हणूया एक आणि A2 कंपोनंट. ह्यातला A1 ला आपण सोल्यूट म्हणूया आणि A2 ला आपण किंवा सॉल्वंट म्हणूया. दोन्हीला कोणाला पण आपण अल्टरनेट यूज करू शकतोय. तर याच्यामध्ये मी काय म्हणतोय, हे फार महत्वाचं आहे. A1 इज अ लेस व्हॉलाटाईल दॅन A2. मी आता कन्सिडर करतोय की ह्या सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ आर व्हॉलाटाईल आपण म्हणलेलं आहे, पण तरी सुद्धा ह्या दोघांपैकी एखादं कोणतरी कमी पाहिजे, तर आपण याचं कॅल्क्युलेट करू शकतोय. मग आपण काय करूया, A1 किंवा A2 इज मोर व्हॉलाटाईल. A2 इज मोर व्हॉलाटाईल ॲज कम्पेअर टू द A1. ही आपली प्राथमिक गोष्ट महत्वाची आहे की ज्यावेळी आपण लॉ डिस्कस करू होतो त्यामध्ये आपण काय केलंय, तर A2 हा मोर व्हॉलाटाईल आहे कुणापेक्षा, तर A1 पेक्षा. मग आता आपण हा लॉ एक्सप्लेन करूया, डिस्कस करूया. काय करूया आपण, रॉल्स लॉच्या म्हणण्यानुसार रॉल्सनं काय स्टेटमेंट सांगितलं, द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्हॉल्टेड कंपोनंट of the solution is equal to the vapor pressure of the pure component multiply by its mole fraction in the solution. म्हणजेच काय की तुमच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर किती असणार आहे. समजा कन्सिडर आता जे आपण म्हणलं बायनरी सोल्युशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 कंपोनंट आहे. मी 2 बीकर घेतले, तिथं 2 बीकर घेतले, त्यामध्ये एकात हे पहिला बीकर आहे त्यामध्ये आपण सॉल्वंट म्हणूया आणि दुसरा बीकर आहे त्याला आपण सोल्यूट म्हणूया. तर दोन्ही बीकर आहेत त्याला आपण नाव देऊया A1 आणि ह्याला म्हणूया A2. आणि हे प्युअर कंपोनंट आहे. A1 हा प्युअर कंपोनंट, A2 हा प्युअर कंपोनंट. बोथ दिस बीकर आर सेपरेट सेपरेट. दोन्ही बीकर आपण सेपरेटली ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया, आता 100% हे A1 कंपोनंट, A2 100% ह्याला जर आपण क्लोज केलं तर याचे काहीतरी वेपर्स येतील. याचे काहीतरी प्युअर कंपोनंट आहे, व्हॉलाटाईल आहे, वेपर्स येतील. 100% याचं काहीतरी वेपर प्रेशर असणार आहे. मग याचं वेपर प्रेशर आपण P1 म्हणूया, याचं वेपर प्रेशर आपण P2 म्हणूया. बरोबर आहे. मग वेपर प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय दी वेपर. हे कोण एक्झर्ट करते, वेपर कुणावर करते, तर सरफेस ऑफ लिक्विड ॲट इक्विलिब्रियम विथ द लिक्विड और सॉलिड काय असेल तो त्याच्यावर तो एक्झर्ट करेल. आणि ते प्रेशर म्हणजेच काय, तर वेपर प्रेशर. A1 कंपोनंटचं P1 आणि A2 कंपोनंटचं P2. बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. दोन्ही हे काय आहेत, तर आपले व्हॉलाटाईल नेचर आहेत. सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ दीज आर व्हॉलाटाईल. पण कन्सिडर काय केले आपण, A2 हा मोर व्हॉलाटाईल म्हणले आणि ॲज कम्पेअर टू द A1. मग आता A1 कंपोनंटचं आपण पार्शियल वेपर प्रेशर काय रेफर करूया, तर P1. बरं, याचं वेपर प्रेशर काय आहे, तर P1. पुन्हा वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट, हा पण प्युअर कंपोनंट आहे म्हणून ह्याला आपण काय म्हणूया, प्युअर कंपोनंट आहे, ह्याला P01 म्हणूया.
प्युअर कॉम्पोनंट आहे म्हणून नॉट आपण रिप्रेझेंट करतो, किंवा P01 म्हटलं तरी चालू शकेल, P01 म्हटलं तरी चालू शकेल. वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याचे मोल फ्रॅक्शन हा A1 कॉम्पोनंट, त्याचे मोल फ्रॅक्शन आपण X1 म्हणूया. त्यानंतर इकडे जाऊया बिकर 2 ला. द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A2 कॉम्पोनंटचं किती काय असणार आहे, तर इथं लिहिलेलं आपण P2. वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कॉम्पोनंट, हा पण प्युअर कॉम्पोनंटच आहे म्हणून याचं वेपर प्रेशर असेल P02 आणि याचे मोल फ्रॅक्शन काय असेल तर X2. आपण दोन्ही बिकरचं वेपर प्रेशर सेपरेटली कॅल्क्युलेट केले आणि त्याचे मोल फ्रॅक्शन आपण सेपरेटली रिप्रेझेंट केलेत. आता काय करूया, हे दोन्ही बिकर आपण काय करूया, मिक्स करूया, म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळेल. आणि त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असेल तर ते आपल्याला रॉल्स-रॉयसच्या मेन्यूनुसार आपल्याला अभ्यासाचं आहे. तर काय होतंय, टोटल वेपर प्रेशर काय असेल A1, मग टोटल वेपर प्रेशर A1 कॉम्पोनंट्स काय असेल टोटल वेपर प्रेशर. सो A1 इज इक्वल टू टोटल वेपर प्रेशर P1 इज इक्वल टू P01 इंटू X1 अकॉर्डिंग टू द रॉल्स लॉ. इथं मी तेच लिहूया आपण A2 कॉम्पोनंटचं. A2 कॉम्पोनंट इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P02 इंटू X2. ठीक आहे. त्यानंतर आता काय करूया, आपण एक बिकर घेतला आणि हे दोन्ही सॉलिड अँड सॉल्व्हंट हे दोन्ही मी आता ह्या बिकरमध्ये काय करतोय, ऍड करतोय. म्हणजे याच्यामध्ये आता A1 आणि A2 हे दोन्ही कॉम्पोनंट आहे. इथं आता सरफेसवर फक्त एच कॉम्पोनंट आहे, ह्या सरफेसवर फक्त A2च कॉम्पोनंट आहे. त्यामुळे याचं वेपर इकडे सेमच असणार आहे, इकडं पण सेम असणार. पण ज्यावेळी मिक्स करू त्यावेळी या सरफेसवर A1 पण असणार आणि A2 पण असणार आहे. 100% A2 आपण कन्सिडर केलंय मोर व्हॉलटाईल आहे ॲज कम्पेअर टू द A1. त्यामुळे याच्या वेपर्स काय होतील, ह्या पहिल्यांपेक्षा दोघांपेक्षा काय होतील, कमी होतील. आणि वेपर्स कमी येत असतील तर 100% त्याचं वेपर प्रेशर बी कसं असेल, कमी असणार आहे. म्हणजे त्याचं वेपर प्रेशर बी काय होईल, कमी होईल. मग आपण टोटल प्रेशर काढायचं म्हटलं आपल्याला या सोल्युशनचं, तर काय म्हणूया आपण, P इज इक्वल टू P1 प्लस P2. हा A1 कॉम्पोनंटचं P1 आणि ह्या A2 कॉम्पोनंटचं P2 हे दोन्ही मिक्स केले आणि ह्या दोन्हीचं वेपर प्रेशर मिक्स केल्यानंतर जे प्रेशर मिळेल त्या प्रेशरला आपण काय म्हणूया, PS म्हणजे सोल्युशनचं प्रेशर म्हणूया. मग P इज इक्वल टू P1 प्लस P2. पुढे जाऊया. P1 ची व्हॅल्यू आपल्याला इथं माहितच आहे, P1 इज इक्वल टू, आणि P2 ची व्हॅल्यू माहिती आहे. बोथ दिस व्हॅल्यू आर पुट अप इन दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपण जर पुटअप केली तर P1 इज इक्वल टू P01 इंटू X1 आणि P2 इज इक्वल टू P02 इंटू X2. इक्वेशन आपलं कसं दिसेल, P इज इक्वल टू प्लस ऍडिशन केले, नंतर आपण हे जर सॉल्व्ह जर केलं तर आपल्याला दिसून येईल. पण आपल्याला इथं माहितच आहे की बायनरी सोल्युशन असेल, बायनरी सोल्युशन, तर त्याचा मोल फ्रॅक्शन कधी पण काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे X1 प्लस X2 इज इक्वल टू द 1 हे आपल्याला माहितच आहे. X1 प्लस X2 इज इक्वल टू 1. मग X2 इज इक्वल टू काय आहे, X2 इज इक्वल टू काय असेल तर X2 इज किंवा X1 इज इक्वल टू काय असेल, X1 इज इक्वल टू 1 मायनस X2, 1 मायनस X2. आपण ही व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुटअप केली, 1 मायनस X2 ही जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुटअप केली तर काय दिसून येईल आपल्याला, परत आपण काय केले, हे X1 ची व्हॅल्यू काय केली, इथं पुटअप केले. X1 काय तर आपला हा लेस व्हॉलटाईल आहे म्हणून आपण आणि X2 काय तर मोर व्हॉलटाईल आहे, मग याचे मोल फ्रॅक्शन आपण विचारात घेतले. मग X1 प्लस X2 इज इक्वल टू 1. सो X1 इज इक्वल टू 1 मायनस X2. इथं आपण पुढच्या इक्वेशन मध्ये X2 पण घेऊ शकतोय. X2 इज इक्वल टू 1 मायनस X1 असं पण लिहू शकतोय. ठीक आहे. मग आता सध्या आपण काय घेतले, X2 घेतले, कारण की X2 हा लेस व्हॉलटाईल आहे. व्हॅल्यू मी घेतली X1 इज इक्वल टू 1 मायनस X2. ही व्हॅल्यू मी X1 च्या जागेवर इथं पुटअप केली तर माझं इक्वेशन असं दिसून येईल, P इज इक्वल टू P01 इंटू 1 मायनस X2 प्लस P02 इंटू X2. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं आणि सॉल्व्हिंग जर केलं तर आपल्याला दिसून येईल P01 इंटू 1, P01 इंटू 1, P01 इंटू X2, P01 X2 प्लस P02 इंटू X2 आहे तसंच आहे. पुन्हा आपण हे सिम्प्लिफाय सॉल्व्हिंग केलं गेलं तर आपल्याला हे दिसून येईल काय येईल, तर P इज इक्वल टू, हे जर कॉमन काढ घेतलं आपण P02 आणि हे P01 ए बाजूला घेतलं, X2 काय केलं आपण, हा दोन्हीचा कॉमन काढला X2, तर राहील काय शिल्लक P01. म्हणजेच काय तर डायरेक्ट आपल्याला इक्वेशन मिळते PT म्हणजे ह्या सोल्युशनचं प्रेशर, PT इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू P02 मायनस P01 इंटू X2 प्लस P01. म्हणजेच काय तर इथं आपल्याला दिसून येत आहे P02, आपण आता सांगितलंय की P02चं हे काय आहे तर वेपर प्रेशर जास्त आहे. बरोबर आपण इक्वेशन आलेलं आहे
की याचं वेपर प्रेशर जास्त आहे, म्हणजे पी नॉट टू मायनस पी नॉट वन इंटू एक्स टू हे वेपर प्रेशर ऑफ द व्हॉलेटाईल सोल्युशन आणि प्लस पी नॉट वन हे जे इक्वेशन आहे ह्याच इक्वेशनला काय म्हणले, रॉल्स लॉ. ह्या इक्वेशनला काय म्हणले, रॉल्स लॉ. पी इज इक्वल टू हेच इक्वेशन आपण ह्या A1 इज मोर व्हॉलेटाईल ॲज कम्पेअर टू द A2 केलं तर हेच इक्वेशन आपलं चेंजेस होईल. इथं काय येईल, पी नॉट वन मायनस पी नॉट टू इंटू x1 प्लस पी नॉट टू हे इक्वेशन आपल्याला मिळून येईल. म्हणजे कोणतं पण A2 घ्या किंवा A1 घ्या, इक्वेशन आपलं तेच राहील. म्हणजे याच्यावरून आपल्याला रॉल्स लॉच्या म्हणण्यानुसार आपण हे प्रूव्ह करू शकतोय की रॉल्स लॉ स्टेट दॅट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होल्टेज component is the product of vapor pressure of the pure component. हे कुणावर डिपेंडेंट आहे, वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कॉम्पोनंट अँड इट्स अ मोल फ्रॅक्शन आणि त्याच्या मोल फ्रॅक्शनशी x2 आणि त्याच्या प्युअर कॉम्पोनंट त्याच्या मोल फ्रॅक्शनशी हे रिलेटेड आहे. हे आपण इथं काय होतंय, प्रूव्ह होतंय. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आपण पाहिलं, हे इक्वेशनच्या आधारावर आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंटेशन आपल्याला व्हॅरिएशन बघावं लागेल. व्हॅरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. आता परीक्षेला तुम्हाला काय होईल, तर परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतोय, स्टेट अँड एक्सप्लेन रॉल्स लॉ किंवा स्टेट रॉल्स लॉ. तुम्हाला एका मार्काला स्टेटमेंट विचारतील किंवा एक्सप्लेनेशन विचारतील किंवा याच्यावर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला टी म्हणजे टोटल वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन आपल्याला विचारलं जाऊ शकते. आपण काय करूया आता, हे ग्राफिकली व्हॅरिएशन एक बघूया, वेपर प्रेशर विथ द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. आता काय होतंय काय बघा, द व्हॅरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ विथ द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. आपण हे P1 कॉम्पोनंट आहे त्याचं वेपर प्रेशर पी नॉट वन इंटू x1 आणि दुसरं आहे ते कुठलं आहे तर P2 इज इक्वल टू हे वेपर प्रेशर ऑफ अनदर सेकंड कॉम्पोनंट P2 इज इक्वल टू पी नॉट टू इंटू x2. आपल्याला माहितच आहे, आपण आधीच कन्सिडर केलंय की A2 कॉम्पोनंट त्याचं वेपर प्रेशर काय होतं तर पी नॉट टू आणि A2 कॉम्पोनंट इज मोर व्हॉलेटाईल ॲज कम्पेअर टू द A1 कॉम्पोनंट. म्हणून इथं मी रिप्रेझेंट पण केलंय पी नॉट टू हे पी नॉट टू वेपर प्रेशर ऑफ पी नॉट टू इज मोर ॲज कम्पेअर टू द पी नॉट वन. दोघं पण व्हॉलेटाईल आहेत, दोन्ही कॉम्पोनंट व्हॉलेटाईल आहेत, तरी सुद्धा आपण पी नॉट टू हे कन्सिडर केलं इज मोर व्हॉलेटाईल ॲज कम्पेअर टू द पी नॉट वन. मग आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन वाय इज इक्वल टू mx वाय हे लिनियर इक्वेशन माहिती आहे आपल्याला. वाय म्हणजे काय, इथं P1 घेऊया आणि एक्स काय घेऊया, एक्स इथं x1 घेऊया आणि m काय येईल पी नॉट वन येईल. बरोबर आहे, लिनियर इक्वेशन येईल. आणि याच्यानुसार आपल्याला व्हॅरिएशन आपल्याला हे मोल फ्रॅक्शन्स आपल्याला वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवर आपण अभ्यासूया. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे आणखीन एक इक्वेशन मोठं इक्वेशन आहे आपण रॉल्सच बघितलं, कुठलं बघितलं जाता PT किंवा P इज इक्वल टू पी नॉट टू मायनस पी नॉट वन इंटू x2 प्लस पी नॉट वन. म्हणजे टोटल वेपर प्रेशर जे होतं ते वेपर प्रेशर आपल्याला माहितच आहे, ते इक्वेशन इथं आपल्याला लिहावं लागेल की मांडावं लागेल. तेच इक्वेशन जर लिनियर फॉर्ममध्ये रेफर केलं तर वाय इज इक्वल टू mx प्लस सी. म्हणजे इथं वाय काय येईल आपला तर इथं येईल वाय येईल आपला काय येईल इथं तर पी नॉट वन येईल आणि सी काय इथं x2 काय येईल तर आपला हा एक्स येईल. बरोबर आहे. हे लिनियर इक्वेशननुसार पण आपण हे मांडू शकतोय. ठीक आहे. आपण आता पहिल्यांदा एक एक इक्वेशन बघूया, नंतर आपण हे फायनल आपलं टोटल हे P1 आणि P2 एक एक कॉम्पोनंट्स वेपर प्रेशर बघूया आणि फायनल नंतर आपण टोटल इक्वेशनवरनं आपण टोटल वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करूया. त्यातलं पहिलं आता बघूया आपण. समजा आपण आता P1 एका कॉम्पोनंटचं बघूया. P1 इज इक्वल टू पी नॉट वन इंटू x1. मग याचं बघितलं आपल्याला तर हे लिनियर फॉर्ममध्ये वाय इज इक्वल टू mx. म्हणजे वाय ॲक्सिसवर काय येईल, वाय ॲक्सिसवर आपल्याला काय मिळेल, वाय ॲक्सिसवर आपल्याला काय मिळेल P1 आणि एक्स ॲक्सिसवर आपल्याला काय मिळेल तर एक्स मोल फ्रॅक्शन मिळेल आणि एम आपला काय असेल तर P01 असेल. तर इथं ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करूया, समजा x1 इज इक्वल टू ह्या इक्वेशनमध्ये x1 इज इक्वल टू झिरो जर रेफर केला, x1 इज इक्वल टू झिरो जर रेफर केला तर ही होल टर्म्स काय असेल, झिरो येईल. P0 इंटू x1 इज इक्वल झिरो, सो P01 इंटू झिरो इज इक्वल झिरो, सो P1 इज इक्वल टू झिरो. तर P1 इज इक्वल झिरो हेच आपल्याला जर ग्राफिकल जर काढायचं म्हटलं तर आपण हे इक्वेशन थ्रू जाऊया, म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये समजेल. ठीक आहे. दोन्ही इक्वेशनचं मी पहिल्यांदा रिप्रेझेंट केलेलं आहे आणि नंतर ग्राफिकली जाऊया. हे आपलं मेन इक्वेशन आहे, कुठलं PT इज इक्वल टू टोटल वेपर प्रेशर. हे P1 प्युअर कॉम्पोनंट, हा P2 प्युअर कॉम्पोनंट दुसरा. त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केले पी नॉट टू इज ग्रेटर दॅन P0 पी नॉट वन.
बरं आहे. आणि हे इक्वेशन आपण y इज इक्वल टू mx प्लस सी लिनियर फॉर्ममध्ये रेफर केले. हे पहिल्या इक्वेशनमध्ये बघितलं. आता आपल्याला याच्यावरून आपल्याला काय बघायचं आता, डायरेक्ट आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंटेशनकडे जाऊया, म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया, मग इथलं कॅल्क्युलेशनवर डिस्कस करूया. बरं आहे. हा आपला वाय ॲक्सिस आहे, हा आपला एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे. आता इथं काय करतोय आपण, पहिल्यांदा P1 कॉम्पोनंट रेफर करतोय. P1 कॉम्पोनंट. बरं आहे. पहिला ग्राफ बघतोय आपण P1 कॉम्पोनंटमध्ये x1 काय घेतलं आपण, 0 घेतला. x1 0 असेल तर P1 काय येईल, 0 येईल. म्हणजे इथं जर आपण लिहूया, इथं पहिल्यांदा वाय ॲक्सिस काय असेल, वेपर प्रेशर, इकडे काय असेल आपलं मोल फ्रॅक्शन असेल. आता इथं काय करूया आपण, इथं काय घेतले आपण, x1 इज इक्वल टू 0. x1 इथं मोल इकडं मोल फ्रॅक्शन आपलं वाढत जाते, म्हणजे x1 इथं काय असेल, 0 असेल, तर इकडं साईडला x1 काय असेल तर 1 असणार आहे. इथं काय असेल, x1 1 असेल, म्हणजे इकडं x1 0, x1 1, आणि इकडं काय असेल आपलं वेपर प्रेशर असेल. ठीक आहे. मग आता आपल्याला काय बघितलं आपण, जर x1 इज इक्वल टू 0 असेल तर P1 काय येईल आपला, P1 पण काय येईल, 0 येईल. x1 इज इक्वल टू 0 असेल तर P1 पण म्हणजे वेपर प्रेशर बी काय येईल, याचं 0 येईल ना. वेपर प्रेशर बी काय येईल, P1 पण काय येईल, 0 येईल. म्हणजे आपला पॉईंट इथंच असणार आहे. आता सध्या पॉईंट कुठं असणार आहे आपला, इथंच. हा इथं रिप्रेझेंट केलेला दिसतोय बघा, हा पॉईंट दिसतोय तो 0. म्हणजे कधी 0 येईल, हा P1 इज इक्वल 0. ज्यावेळी x1 इज इक्वल 0 असेल तर P1 इज इक्वल 0. पण आता काय करूया आपण, x1 इज इक्वल टू 1 यूज करूया. ह्या इक्वेशनमध्ये x1 इज इक्वल टू 1 यूज केला तर x1 1 इज इक्वल टू 1 केलं तर P1 इज इक्वल टू P01 काय मिळेल आपल्याला, P1 इज इक्वल टू P01. मग x1 इज इक्वल टू, इथं x1 कुठं आहे, x1 इथं आहे. x1 इज इक्वल टू 1 इथं असेल तर P1 काय येईल, वेपर प्रेशर काय येईल त्याचं, तर P01. तर आपण इथं कुठंतरी ॲडजस्ट करूया, कुठलं तर घेऊया, इथं घेऊया. P01 आपण इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. आता हा जो आपला मिळालेला पहिला P1 इज इक्वल 0 आणि P01 इज इक्वल 0, हे दोन्ही जर आपण अटॅच केले तर आपल्याला एक काय मिळेल, एक स्ट्रेट लाईन मिळेल. हे आपल्याला कर्व हा स्ट्रेट लाईन दिसून येतो. ठीक आहे. आता आपण काय करूया, दुसरं इक्वेशन दुसरं कॉम्पोनंटचं आपण काय करूया, कर्व रिप्रेझेंट P2 इज इक्वल टू P02 इंटू x2. आता इथं काय करूया, इथं सेमच P2 इज इक्वल P02 इंटू x2. x2ची व्हॅल्यू मी इथं काय करतोय, 0 घेतोय. इक्वेशन आपण इथं जाऊया, ह्या इकडे बघूया. आता इथं x1 इज इक्वल 1 असेल तर इथं x1 इथं 1 असेल तर x2 0 असणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 असतं मोल फ्रॅक्शन. मग इथं x1 1 असेल तर x2 ची व्हॅल्यू काय असणार, इथं 0 धरूया. मग इकडे x1 इज इक्वल 0 असेल तर इथं x1 काय येईल, x1 इथं काय येईल, 1 मिळेल. x2 इज इक्वल टू काय मिळेल, इथं 1 मिळेल. ठीक आहे. आता आपल्याला बघितलं, आता आपण ह्या दुसऱ्या इक्वेशननुसार आपण हे दुसरं इक्वेशन पाहतोय. इथे x2 ची व्हॅल्यू मी 0 घेतली, x2 ची व्हॅल्यू काय घेतली मी आता, 0 घेतली. x2 ची व्हॅल्यू 0 घेतली तर P2 इज इक्वल टू काय मिळेल, 0. x2 ची व्हॅल्यू 0 असेल तर वेपर प्रेशर काय असेल त्याचं, P2चं 0च असणार. मोल फ्रॅक्शन इथं 0च असणार, म्हणजे 0 इथंच पॉईंट आहे, हा रिप्रेझेंट केलेला आहे. पण मी जर x1, हा जो x2 आहे, हा हा जर x2 इज इक्वल टू 1 मी रेफर केलं, x2 इज इक्वल टू 1 रेफर केलं तर P2 इज इक्वल काय मिळेल मला, P2 इज इक्वल वेपर प्रेशर काय होईल, P02. म्हणजे इथं कुठेतरी P02 आपण रिप्रेझेंट करूया. मी इथं रिप्रेझेंट केला P02. बरं आहे. P02 इथं मी काय केला, रिप्रेझेंट केला. आता काय होईल, हे दोन्ही मी कर्व एकमेकांना काय करेल, अटॅच करेल. बरं आहे. दोन्ही कर्व काय होईल, एकमेकांना मी काय करतो, हे दोन्ही पॉईंट काय करतो मी अटॅच करतोय P02. आणि हे हा कर्व मोल फ्रॅक्शनचा, तर काय दिसून येते बघा आपल्याला, हा इथं काय होतंय, अटॅच केला मी. सध्या हे दोन्ही मी अटॅच केले. आता होतंय काय बघा, हे मी आता काय केलं, दोन्ही कॉम्पोनंटचं मी काय केलं, रिप्रेझेंटेशन केलंय. म्हणजे P01 आणि P02 ह्या दोन्ही कॉम्पोनंटचं काय केलं मी, रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. आता आपल्याला पाहायचंय काय, तर आता आपल्याला टोटल प्रेशर आपल्याला यातलं बघायचं आहे. टोटल प्रेशर काय असेल, टोटल प्रेशर तर Pt इज इक्वल टू P02 मायनस P01, हे आपलं इक्वेशन आहे, इंटू x2 प्लस P01. आता इथं x2 इज इक्वल टू 0 म्हणूया, x2 इज इक्वल टू 0 म्हणूया. x2 आपल्याला इथं मोल फ्रॅक्शन दोनच व्हॅल्यू बदलतात. x2 इज इक्वल 0 असेल तर ही होल टर्म्स काय होईल, 0 होईल. मग Pt इज इक्वल टू काय मिळेल, P01. Pt इज इक्वल टू x2 इज इक्वल 0 असेल तर Pt टोटल वेपर प्रेशर काय येईल, P01च्या एवढा असेल, म्हणजे इथंच असेल. बरोबर आहे. x2 इज इक्वल 0 असेल तर टोटल प्रेशर P0च्या 1 एवढं असेल. परत आपण काय करूया, x2 इज इक्वल टू काय करूया आपण, 1 म्हणूया. x2 1 इज इक्वल टू असेल तर काय असेल, x2 इज इक्वल टू 1 असेल तर होल टर्म हे काय होईल, P01 हे पॉझिटिव्ह आहे, P0
वन हे निगेटिव्ह आहे, हे काय होईल कॅन्सल होईल आणि हे x2 इज इक्वल टू 1 आहे म्हणजे ही PT इज इक्वल टू P02 मिळेल म्हणजे इथं x2 इज इक्वल टू 1 असेल, x2 इज इक्वल टू 1 असेल तर PT इज इक्वल टू काय मिळेल, PT इज इक्वल टू P02 म्हणजे हे P02 म्हणजे हेच इक्वेशन हेच पॉईंट मिळतील. मग हे दोन्ही पॉईंट मी जर एकमेकांना जोडले तर आपल्याला जे मिळेल ते काय मिळेल, आपल्याला टोटल वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू टोटल वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन काय मिळेल, PT इज इक्वल टू P1 प्लस P2 म्हणजे रॉल्स लॉच्या म्हणण्यानुसार हे जे व्हेरिएशन आहे हे आपलं काय आहे तर आयडियल आहे. जर टोटल वेपर प्रेशर केवढं किती असेल तर ह्या P1 आणि P2च्या एवढं असेल. हे काय केलं रॉल्सनं काय केले रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, एकदम सोपं रिलेशन आहे, यामध्ये काय काही अवघड नाही, समजायला एकदम सोपं आहे. आता याच्यातनं आपल्याला काय दिसून येतं की सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कुणा एवढं असेल तर प्युअर कॉम्पोनंट ऑफ A1 आणि A2 कॉम्पोनंट आहे. ह्यामध्ये कन्सिडर काय केले आपण P02 इज ग्रेटर दॅन P01 असं रेफर केलंय किंवा ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरून आपण असं बी सांगू शकतोय की दोघांचं वेपर प्रेशर किती आहे आणि दोघांच्या वेपर प्रेशरवरूनच आपल्याला फायनल सोल्युशनचं वेपर प्रेशर किती असेल